ना मशीन लागणार, ना क्रीम लागणार, ना काही साचे. घरात जे आहे त्यातूनच एकदम छान तयार होते. आज आपण कस्टर्ड पावडरपासून एकदम टेस्टी आईस्क्रीम बनवणार आहोत. आणि खास म्हणजे ही आईस्क्रीम कापली तर अगदी बर्फीसारखी तुकडे होतात. सर्वात आधी 2 ग्लास दूध घेते. एका पॅनमध्ये 2 ग्लास दूध घेऊन गॅसवर गरम करायला ठेवा. दूध थोडं गरम झाले की त्यात मोठा अर्धा चमचा साखर घालावी. हे मिश्रण एकसारखे चांगले कालून घ्यावे. तोपर्यंत आपण ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेऊ. आता आपण 5 बदाम घ्यावे. त्याचे छोटे मोठे तुकडे करून घ्यावे. 5 काजू घेते. त्याचेही तुकडे करून घ्यावे. बघू शकता दूध बरंच आटलं गेलं आहे. मधून मधून दुधाला हलवत राहायचं. आता आपण एका वाटीत थंड दूध टाकून 2 चमचा कस्टर्ड पावडर पूर्णपणे मिक्स करून घ्यावी. हे मिश्रण चांगले कालून गुठळ्या होता कामा नये. आता गरम दुधात हे मिश्रण ओतावे. गाठी होऊ नयेत म्हणून सतत हलवत राहावे. हे मिश्रण घट्ट होत गेलं की गॅस मध्यम ठेवा आणि थोडी क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत शिजवा. यात ड्रायफ्रूटचे तुकडे घालावे. हे मिश्रण एकसारखे कालून घ्यावे. मिश्रण थोडं थंड होऊ द्या. त्या अगोदर उरलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊ. काजू, बदाम, पिस्ता. हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. मी एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतला आहे. तुम्ही आईस्क्रीमचा स्पेशल डब्बा असेल तर तोही वापरू शकता किंवा काही चेरी असेल तर ती पण घालावी. दिसायला छान दिसते. आता हे 6 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होऊ द्या. 6 तास झाले. जर तुम्हाला ही सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.